सध्या वाढत्या उन्हाच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे तर वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत असल्याचे ज्वलंत उदाहरण खंडाळा घाटात पाहायला मिळाले। वाशिमवरून पुसदकडे येणारी प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची धुळे यवतमाळ बस खंडाळा घाटात पोहोचतात एक माकड अचानक रस्त्यावर येऊन बस समोर उभे ठाकले। चालक व प्रवाशांनी त्या माकडाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हटण्यास तयार नव्हते। दरम्यान काही प्रवाशांनी माकडाला तहान लागली असावी असा अंदाज व्यक्त करीत त्याला पाण्याची बाटली दिली। माकडाने पाणी पिण्यास सुरुवात करताच जंगलातील इतर माकडांची टोळीही तेथे जमा झाली। तहानेने व्याकुळ झालेली माकडे पाणी पिण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करीत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले। बसमधील प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्या पुढे करीत त्या मुक्या जीवाची तहान भागविण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार बसमधील प्रवाशी लता श्रीवास यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे। वन विभागामार्फत उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी विविध ठिकाणी पाणवट्याची व्यवस्था केली जाते, मात्र खंडाळा घाटातील या घटनेमुळे वन्य प्राण्यांसाठी उपलब्ध पाण्याच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वन विभागाच्या कार्यप्रणालीवरही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे।